फर्स्ट क्लायंट एक्सपिरियन्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच माझ्या पहिल्या क्लायंटनी मला किती रुपये दिले होते, मी त्याच्याकडून किती पैसे घेतले होते, ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर माझी एक फ्रेंड होती, तिने मला सगळ्यात पहिले ऑर्डर दिली होती, की पहिले तू माझ्या चेहऱ्यावर मेकअप कर म्हणून अशी ऑर्डर दिली होती. भीती खूप वाटत होती, की कसा होईल, काय होईल? कोर्स झाला होता माझा, बेसिक कोर्स झाला होता. पण तरीसुद्धा मनात एक भीती होती, की पहिला मेकअप आहे, तर आपल्याला कसा होईल, काय होईल, जमेल का? असे खूप सगळे प्रश्न आपल्या मनात असतात. तर त्याच हिशोबाने माझ्या मनात सुद्धा खूप मोठा प्रश्न होता, की यार तिथं चालली आहे मी, ऑर्डरसाठी जात आहे मी, बट मेकअप चांगला झाला पाहिजे, मेकअप आवडला पाहिजे, माझं काम चांगलं झालं पाहिजे. असे खूप सगळे क्वेश्चन घेऊन खूप सगळी एक्साइटमेंट होती. थोडीशी नर्वससुद्धा होती मी, की कसं होईल, काय होईल म्हणून. बट मी तिथे गेली आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मेकअप केला, पहिला एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या पहिल्या क्लायंटचा पहिला एक्सपिरियन्स सांगत आहे. मी प्रत्येक गोष्टीला भरपूर टाईम लावला. म्हणजे एक सायडर होती माझ्याकडे आणि त्या सायडरचं मेकअप करायसाठी मी 2 तास लावले. आज मी 2 तासात ब्रायडल तयार करते, बट तेव्हा मी सायडर तयार करायसाठी 2 तास लावले आणि माझं जे काम होतं ते मी खूप प्रॉपर केलं, खूप चांगलं, खूप इमानदारीनं केलं आणि माझ्यासाठी आजही ते काम खूप बेस्ट होतं. कारण की मला तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं. त्याच्यामुळं माझ्यासाठी ती गोष्ट थोडीशी हे होती आणि मी प्रॉपर नॉलेजही घेतलेलं नव्हतं आणि माझा जो कोर्स होता, मी जो फर्स्ट कोर्स केला, तो कोर्ससुद्धा मी प्रॉपर आणि पूर्ण कोर्स केला नव्हता. तरीसुद्धा जेवढं मी मेकअप शिकली, तेवढं मेकअपच माझ्या डोक्यात होतं आणि तेवढंच सगळं नॉलेज घेऊनच मी तिथे गेली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त माझं सर्चिंग खूप होतं. तर त्याच्या भरोश्यावर मी तो पहिला मेकअप केला होता आणि तो मेकअप माझ्यासाठी आजही खूप चांगला आहे आणि मी खोटं नाही सांगत, जेव्हा मी मेकअप करत होती, तेव्हा माझे पाय थरथर कापत होते. माझे हातही राहून थरथर कापत होते. एवढी मला भीती वाटत होती आणि एवढं नर्वसनेस होतं आणि आतमधून खूप जास्त गोंधळ चाललेला होता माझा, की कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, चांगलं झालं पाहिजे. आणि फायनली 2 तासानंतर जेव्हा मी मेकअप केलं, तेव्हा ती माझी फ्रेंड जी होती, तिने एकदम म्हटलं, की "यार, पूजा मस्त केलाय, मला आवडलंय." तेव्हा कुठे मला माझ्या मनाला समाधान झालं आणि मी तुम्हाला सांगते, की पहिल्या क्लायंटच्या वेळेस जेवढी भीती वाटत होती, तेवढी मला दुसऱ्या क्लायंटच्या वेळेस भीती वाटली नाही. तिसऱ्या क्लायंटच्या वेळेस कमी वाटली. चौथ्या असं करता हळू-हळू माझी जेव्हा आम्ही तिथे होतो, म्हणजे जेव्हा आपण कोर्स करत असतो, तिथे आपल्याला भीती नाही वाटत, कारण की आपण तिथे कम्फर्ट असतो. त्याच्यामुळे आपल्याला काहीच वाटत नाही. बट जेव्हा आपल्याजवळ क्लायंट येतात ना, तेव्हा आपल्याला थोडीशी भीती वाटते, नर्वसनेस राहतो. कारण की आपल्याला त्यांच्या ठिकाणी जायचं असते. तो कस्टमर कसा आहे, तो क्लायंट कसा आहे, त्याचा फेस कसा आहे, कशा सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याचा गोंधळ उठतो मनात मनात आणि तिथे गेल्यानंतर थोडाफार गोंधळही होतो. बट ते सगळं आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे आणि येतच, हळू-हळू मॅनेज करता येतं. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार, जेवढे तुम्ही क्लायंट घेणार, जेवढं तुम्ही वेगवेगळ्या त्या गोष्टी ट्राय करून बघणार आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे एका चांगल्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट जवळून कोर्स शिकणे. तेव्हा कुठे आपण ह्या सगळ्या गोष्टी हळू करू शकतो. जेव्हा मी पुण्याला जाऊन कोर्स केला प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स, मला पहिल्या क्लायंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या. बट हळू त्या गोष्टी कमी होत गेल्या. बट तरीसुद्धा मला असं वाटत होतं, की नाही यार, आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये, ज्याच्यामुळं आपल्याला भीती वाटते आणि आपले हातपाय थरथरतात आणि जे काम आहे, जे फास्ट व्हायला पाहिजे, ते काम फास्ट होत नाही. त्याच्यामागं कारण हे असेल, की आपल्याला प्रॉडक्ट नॉलेज नाहीये, आपल्याला मेकअप नॉलेज आणखी पाहिजे, हवं तसं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी मला समजल्या आणि त्याच्यानंतर मी पुण्याला जाऊन प्रॉपर कोर्स केला आणि जेव्हा प्रॉपर कोर्स केला आणि जेव्हा तिकडून मी वापस आली आणि मी जेव्हा पहिलं माझं क्लायंट घेतलं, ते होतं माझं ब्रायडल मेकअपचं आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की मी पुण्याला जाऊन आल्यानंतर डायरेक्ट ब्रायडल मेकअपचं ऑर्डर घेतली आणि ते माझ्यासाठी खूप स्पेशल होती, आजही आहे आणि तीही क्लायंट मला माझ्या मैत्रिणीच्या थ्रूच भेटली होती आणि ती याच्यावरून, की मी जे पहिले मेकअप करत होती त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझ्या याच्यावर टाकत होती, WhatsAppला, Instagramला वगैरे सगळीकडे सोशल मीडियावर टाकायची आणि जे माझं पहिलं क्लायंट होतं, जिने माझ्याकडून मेकअप करून घेतलं होतं, तिनेच तिला सजेस्ट केलं होतं, की हिच्याकडून तू मेकअप कर, ती छान करून देते, जसं पाहिजे तसं आपल्या मनासारखं करून देते आणि हे शब्द मी कधीच विसरणार नाही, कारण हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते शब्दही माझ्यासाठी का आले तेही मला माहिती आहे, कारण की मी त्या सगळ्या गोष्टी क्लायंटसाठी करते. माझे जे क्लायंट असतात ते माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. त्यांना फुलफिल करणं हे माझं खूप महत्त्वाचं काम आहे असं मला वाटते तेव्हा आणि मी 100% नाही 200% माझे देते आणि त्यांना फुलफिल करते. तुम्ही सुद्धा जर करत नसाल तर करा आणि अशा पद्धतीने मी माझी पहिली ब्रायडलसुद्धा केली होती. ब्रायडलसुद्धा करत असताना मला थोडीशी आणखीन जास्त भीती वाटत होती, कारण की सायडर ठीक आहे,
पण ब्रायडल म्हटली तर माझ्या मनात होतं की यार स्पेशल दिवस आहे आणि तो स्पेशलच झाला पाहिजे. थोडी जरी आपल्याच्याने चुकी झाली तर जी ब्रायडल आहे तिचा दिवस खराब होऊ शकतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते, मला माहिती होतं मला 2 तास लागतात, बट मी तिला 3 तास सांगितले होते आणि मी 3 तास पूर्ण घेऊन आणि तिचा पूर्णपणे व्यवस्थित मेकअप केला होता आणि ती खूप जास्त हॅपी होती. आणि मी पहिला लूक केला होता, साऊथ इंडियन लूक केला होता आणि खरंच तो जो एक्सपिरियन्स आहे तो माझ्यासाठी आयुष्यभरासाठी खूप हे आहे. आणि मी तुम्हाला सांगते, तेव्हा मेकअप करणारी मेकअप आर्टिस्ट पूजागिरी ती खूप वेगळी आणि आज मेकअप करणारी मेकअप आर्टिस्ट पूजागिरी ही खूप वेगळी. कारण याच्या मागं जे कारण आहे, याच्या मधातला जो गॅप आहे तो म्हणजे प्रॅक्टिस. जे मी प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळं आज माझ्यामध्ये एवढा सगळा बदल आहे. जर तुम्हाला खरंच चांगलं मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल, मी तुम्हाला सांगते 100 लोकांमधले तुम्हाला 100ही चांगलं म्हणतील असं नाहीये. 10 लोक वाईटही म्हणतील. आजपर्यंत माझ्यासमोर कोणी म्हटलं नाही, पण मला माहिती आहे म्हणजे 10 लोक असे असतात ज्यांना नाही आवडत पण ते तोंडावर नाही बोलत. तर हेही आपल्याला जी रियालिटी आहे तेही ॲक्सेप्ट करावं लागते. मला माहिती आहे माझ्याबद्दल असं नाही झालं, पण मी ही रियालिटी ॲक्सेप्ट करते. समोर जर झालं तर ही पहिली क्लायंट मी केली होती आणि तिच्याकडून पैसे, पहिल्या क्लायंटकडून मी पैसे किती घेतले होते सायडरकडून ते मी तुम्हाला सांगते. तर मी घेतले होते तिच्याकडून फक्त आणि फक्त ₹500. फक्त ₹500 घेतले होते आणि ही माझी गलती होती, हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही अशी गलती करू नका. तुम्ही तुमचं जे काम आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. आज मलाही माझ्या कामाची व्हॅल्यू आहे, पण आपल्या कामाची व्हॅल्यू जर आपण केली तरच लोकं करतील, नाहीतर लोकं आपल्या कामाची व्हॅल्यू करत नाही. आणखीन रेट पाडत जातात. म्हणजे अशी ही कंडिशन झाली माझी, की मी ₹500चं क्लायंट करून दिलं. ती माझी फ्रेंड होती म्हणून करून दिलं. बट त्याच्यानंतर ₹350 सुद्धा माझ्याकडून मेकअप करून घ्यायसाठी लेडीजनी अपेक्षा ठेवली, की मी ₹350 घेऊन आणि त्यांचं मेकअप करून द्या. असं सुद्धा माझ्याबद्दल झालं. म्हणून मी तुम्हाला सांगणार, की तुमचं जे काम आहे त्याच्याबद्दल तुम्हीच व्हॅल्यू ठेवा आणि तुमचे रेटही जास्त कमी नका करू आणि जास्त वाढवू नका. स्टार्टिंगला सांगत आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल आणि तुमच्याही कोणत्या मैत्रिणीला मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर तिला नक्की शेअर करा. आणि अशाच मेकअप टिप्स, हेअर टिप्स, ब्युटी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा मला कमेंट्स करायला विसरू नका.